हर नर्मदे हा. हे बघा आज आमचा परिक्रमेचा बघा आज 5वा दिवस. तर आज आम्ही सकाळी 6 वाजताच आश्रम सोडला बघा. आणि आता इथं हा चौफुला जंगल रस्ता इथं आलोय बा. तर आज खरोखर म्हणजे काल तब्येत ठीक नसल्यामुळं आज आम्ही जरा लवकरच उठून निघण्याचा प्रयत्न केला. कारण आता 6ला निघाल्यानंतर आता आम्ही चाललो बघा. आता पुढच्या आश्रमात तिथं आम्ही आता स्नान वगैरे करणार आणि मग पुढं जाणार बघा. नर्मदे हार. नर्मदे हार. बहिंटा नहीं रुकने का देखेंगे देखेंगे. हे पहा आता आम्हाला सकाळी बघा हे पहिलं गाव लागलं बघा. तर आता इथं आहे इथं व्यवस्था, पण आता नाही आम्ही थांबणार. आम्ही सकाळी सकाळी मार्गक्रमण करणार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा गावात पण सगळे बिल्डिंग आहे बघा. कारण नदीच्याकडचं गाव आहे इथं भरपूर म्हणजे ते बघा. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा इथं हनुमान मंदिर आहे बघा इथं. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा इथं मंदिर आहे बघा. संकटमोचन हनुमान मंदिर. नर्मदे हार. हे संकटमोचन हनुमान मंदिर आहे बघा. नर्मदे हार. थांबायचं का नाही? आज सकाळी बघा आज प्रथमच आम्ही एका घरी चहासाठी म्हणजे प्रसाद घ्यायसाठी थांबलो पहा. तरी नांदामध्ये आम्हाला ते मंदिरामध्ये चहा होता, पण तो दुधाचा होता. तर तो दुधाचा मला पण चालत नाही आणि आमच्या महाराजांना पण चालत नाही. मग चालत नाही. ते मग मला चॉकलेट देतात महाराज. तर इथं आज प्रथमच चहा घेण्यासाठी थांबले बघा सकाळी सकाळी. तर कोरा चहा त्यांना करायला सांगितलं. कोरा चहा पिणारे आणि मग पुढं जाणारे. आम्ही बघा आता या रोडनी सरळ चाललो होतो, तर एका माणसाने आवाज दिला. तर बघा हे ब्राह्मणगाव आश्रम सीतारामवाली परिक्रमा वाढवून केली, ठरणे व भोजन की व्यवस्था. इथून 8 किलोमीटरवर आहे बघा. 8 किलोमीटरचा आश्रम आहे. तर ह्या महाराजांनी आम्हाला सांगितलं ही नदी पास करून आम्ही आलो आहे बघा आता. आणि आता असंच नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा नर्मदे हार. तर हा मार्ग दाखवला बघा त्यांनी. नर्मदे हार. बघा आता हे ब्राह्मणगावला आम्ही आता चाललो बघा. तर ते आम्ही चुकलो होतो रस्ता, म्हणजे सगळं पुढे चाललो होतो, पण त्यांनी हाक मारून बोलवलं आणि मग इथं हा मार्ग आहे. तर असं आम्ही बोर्डच पाहिजे नाही गडबडीत. पण बरं झालं तिथे नर्मदा माता मैया लगेच आम्हाला मार्ग लगेच सुचवते आणि लगेच काय कोणतरी सांगतं. पण हे एक विशेष आहे खरंच. या मैयेचं लय विशेष. हा रस्ता चुकत नाही. जर का नाही कळत आणि टायमाला काही पण ते मार्ग दाखवते. ही म्हणजे पहिली प्रचिती आहे बघा आता सकाळी सकाळी. चला नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. बघा याशी लहान लहान मुलं वाटेने भेटतात त्यांना, कारण ते सवयच लागलेली. प्रत्येक मार्गावरून ते चॉकलेट घेतात बघा. नर्मदे हार. नर्मदे हार. चला हे बघा आता याशी निशाणी असते बघा, आणि अशी निशाणी बघून चालायचं. कारण इथं विचारायला कोणी माणसं नाही काय नाही, फक्त निशाणी बघून चालायचं बघा. ह्या असा हा रस्ता आहे बघा. हा म्हणजे
परिक्रमेचा. फक्त निशाणी बघून चालायचं. तुम्हाला इथं माणूस एकही भेटणार नाही की रस्ता कुठं जातो आणि काय करतो. तर हे निशाणीवर खेळ आहे सगळा. तर खरोखर म्हणजे ही परिक्रमा म्हणजे कितीतरी ऋषीमुनी ह्या वाटेने प्रवास केला असेल बघा. आणि त्या वाटेने आज आमची परिक्रमा चालू आहे बघा. म्हणजे ते एक भाग्यच लागतं, नशीब लागतं. तर खरोखर म्हणजे हे असं जंगल रस्ता आहे बघा सगळा. आता पुढं गाव कोणतं येईन म्हणले? आणि मग हां, ब्राह्मण गावापर्यंत आता आम्ही जाणार आहे बघा. नर्मदे हर. त्यांनी मार्ग पुढे तर इथं जरा त्यांनी चहा सरबत पाण्यासाठी पावलं. नर्मदे हर, नर्मदे हर. इथं जरा थोडी व्यवस्था आहे. म्हणजे गाव नाही पण आपलं आहे जरा व्यवस्था आहे बघा इथं. म्हणजे येणाऱ्या माणसांना इथं ते चहा पाणी सरबत काहीतरी देतात बघा. तर खरोखर म्हणजे एका झाडाखाली आपलं असं त्यांनी सेवा ठेवलेली आहे चालू. नर्मदे हार. आमचे महाराज पितात पाणी. नाही नाही, सरबत 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 तरबूज. हा खाऊ. कलिंगडच खाऊ. नाही चाय चाय नहीं. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे. उसमें गेहूं होता है क्या? सरबत नको म्हणलं पण त्यांनी बघा आता कलिंगड कापून दिलं बघा. ते लय सुंदर झाडाची हवा आहे बघा इथं. आमचे महाराज खात्यात कलिंगड. सुंदर आहे बघा इथं एकदम. हे बघा हे गाव लागले बघा ब्राह्मण गाव म्हणून नाही का. ब्राह्मण गाव म्हणून लागले बघा इथं. आणि आता इथून पुढं कोणतं आहे मग पुढचं गाव? तिथे गावाचे नावच कळत नाही. तर त्या ठिकाणी जाऊ बहुतेक आता. म्हणजे आता 10:30 वाजले असतील. 10 वाजले असतील तर 10:30पर्यंत जाऊ तिथं. पण आम्ही 11:30 परत एखादं गावात पुढं जाण्याचा प्रयत्न करू. 10 वाजले. हे बघा आता पुढं एक आश्रम आहे बघा, मंदिर. तिथं आम्ही थांबणार आहेत. आता जरा एक माणूस भेटला, त्याने आम्हाला जरा थोडा नाश्ता दिला. म्हणजे कचोरी दिली आपली. चालला जाता पण त्याने वाटते. तर हे बघा असं आहे नर्मदे हार. आता फार गरम झाले, 11 वाजायलेत. आता कुठंतरी विश्राम केला पाहिजे आणि मग नंतर मग पुढं जायला पाहिजे. कारण आता हे डांबरी लागली तर लय डांबरीचं ऊन कडक झाले. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आम्ही आता या दवाना गावात आलो बघा. या रोडनी पण लय गरम झालं. आश्रम पण लय दूर होता. तर म्हणलं आज तर काही जेवण आम्हाला आज मिळणं शक्य आहे. कारण म्हणलं आता थोडं आता इथं आलो त्या डेअरीमध्ये. इथं जरा थोडं प्रसाद म्हणलं. छाज आम्हाला ते ताक म्हणायचो पण ते इथं छाज म्हणतात. ते 2-3 ठिकाणात चौकशी केली पण ते काय मिळालं नाही. तर बघा हे महाराजांनी नाव त्यांनी बघा अंदाज डेअरी येतं. त्यांनी अंदाज बघा तुम्हाला काय लागतं ते. तर ते श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, नर्मदे हार. हां, तर ह्या महाराजांनी बघा आम्हाला ताक अगदी मनसोक्त असं थंड ताक दिलं बघा. आणि आता ह्या ताकावरच आमचा प्रसाद मिळाल्यासारखं आहे. आणि आता मी काय जेवण नाही करणार. आता याच्यावर आराम करणार आणि संध्याकाळी कुठेतरी आश्रम बघून जाणार पाहता. पण खरोखर म्हणजे अशी माणसं असतात बघा प्रत्येक ठिकाणी. आणि ती अशी पदचाऱ्यांची सेवा करतात बघा. नर्मदे हार, नर्मदे हार. बघा आता इथं जास्त गरम झालं.
थोडासा रस घेतो बघा इथं रस घेतो झाडाखाली उठलो आणि त्याला म्हणलं रस घ्यावा थोडा रसाचं दुकान. हे बघा इथं आम्ही कैलास आश्रम. तर इथं बघा आम्ही आत्ता 4 वाजले आणि इथं जरा थोडं हे केलं, जरा हातपाय धुतले, मी आंघोळ केली, जरा गरम झालं होतं, जरा फ्रेश झालो आणि आता इथून निघालो बघा. इथून आम्हाला आता 13 किलोमीटर जायचे. कोणतं गाव ते? तळवाडा. तळवाड्याला जायचे. तू जाऊ आता किती 4 वाजले नाही का? तळवाडा या आश्रमावर पण निघालो बघा आता. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा आम्ही नदी मार्गे जाणार होतो, पण आता तिकडं रोड बंद असल्यामुळं हायवेने आज यावं लागलं बघा. आणि इथं बघा आता महाराजांनी आता रस प्यायसाठी बोलवलंय आणि आता इथं रस घेतो बघा आता. नर्मदे हार, नर्मदे नर्मदे हार. आता आम्ही तलवाडा ह्या गावात आलो आहे. आता इथून पुढं आम्हाला इकडं जायचं होतं बघा, पुढं भिलवाडा. पण ते अजून इथून 8 किलोमीटर यायचं, काय दिवस पण जायला चाललं काय जाणं व्हायचं नाही. तर इथे एक आश्रम मिळाला बघा इथं. आणि आज काय संपूर्ण रोडचा प्रवास झाला त्यामुळं, आणि हे रोडच्या कडेला तिथे एक आश्रम मिळाला आहे बघा. तर ह्या आश्रमात आज मुक्काम करायचं ठरलं आमचं. तर हे बघा हा आश्रम आहे. नमो नमामि देवी नर्मदे नर्मदा सेवा समिती हे आश्रम आहे बघा इथं. इथं आज मुक्काम करायचं ठरलं बघा आमचं. हे बघा आता इथं आम्ही आसन लावलं बघा. इथं आता ह्या मस्तपैकी रूम आहे, अगदी पंखा वगैरे सगळी सोय आहे बघा इथं आश्रमात. तर आम्ही आता आहे 4 लोक, पण आम्ही आपली सेपरेट रूम दिली आम्हाला. समय का दम है, मदान महादान है, धर्म ही कर्म है, सोचा था क्या जाएगा. हे बघा अशी गेली की अशी व्यवस्था असते बघा आमची. म्हणजे प्रत्येक याची पदचारी म्हणजे आपला पायी परिक्रमा करणाऱ्या सेवकांची याची व्यवस्था असते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आश्रमावर. तर सुंदर असं आहे बघा इथं. हाँ चल रहा है माझे, हाँ माझे चल रहा है. महाराष्ट्र के नहीं, हम दोनों है. हे बघा आता टाइम काय झाला होता? तर 5:30 पावणे 6 वाजले बघा. आता आम्ही आता बरोबर तिथं 6 वाजता या आश्रमात अगदी विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला बघा. हे बेड वगैरे लावले आहेत, हे बघा बेड लावले आहेत. आणि आता इथं अगदी मस्तपैकी आता फॅन लावून आम्ही पडलो आहे. आणि आता उद्या सकाळी आम्ही बडवानी या ठिकाणी जाणार आहे बघा. तर बडवानी तर ते काहीतरी 30 किलोमीटर असं नाही का? 30 किलो जिल्ह्याचं ठिकाणी बडवानी. तिथं उद्या जाणार आहे. तर आज म्हणलं इथंच मुक्काम करायचं, इथं केलं आहे. तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत व्हिडिओ पोचते, त्यांना परिक्रमेची माहिती मिळेल आणि परिक्रमा कशी असते हे त्यांच्या लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिक्रमा ही खरोखर प्रत्येक माणसाने, म्हणजे तसं अशा माणसाने केली पाहिजे. तर हे एक आता एक भाग्य आहे समजा ते आता. पण ठीक आहे, कमीत कमी व्हिडिओ पाहून परिक्रमेचा आनंद घ्या, कशी असते परिक्रमा हे समजन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर.